लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. जीवा नंदिनी खोट्या प्रेग्नेन्सी पोटाचा विचार करत असतात. जीवा तिला समजून सांगण्याचा खूप प्रयत्न करतो, पण नंदिनी काय ऐकायला तयार नसते. अगं सिरियलमध्ये लावतातच ना खोटं पोट. तेव्हा नंदिनी सांगते, पण कोणी विचार केला नसेल की खऱ्या आयुष्यामध्ये सुद्धा अशी गरज येऊ शकते खोट्या पोटाची. आणि आपण असं करणं म्हणजे घरच्यांची फसवणूक होईल जीवा. हे मला बरोबर नाही वाटत आहे. तेव्हा जीवा सांगतो, आत्ता जे आपण खोटं बोलतोय ती पण फसवणूकच आहे ना. आता काही दिवसांनी काव्याची चोरओटी असणार, त्या बायका परत येणार. त्यातलेच एखाद्या बाईने तुझ्या पोटाला हात लावला तर त्यांच्या लगेच लक्षात येऊ शकतं ना. आणि काही बायकांना तर बघूनच कळतं की कितवा महिना चालू आहे. तेव्हा काय करणार? खोटं पोट लावायचं नसेल तर तुझ्याकडे दुसरा काही उपाय आहे का? तेव्हा नंदिनी म्हणते, हो आहे. जीवाई तिला विचारतो, मग सांग ना कोणता उपाय आहे. तर नंदिनी सांगते, इतके दिवस मी वजन कमी करण्यासाठी डायटिंग करत होती. आता इथून पुढे मी सगळं या उलट करणार आहे. म्हणजे इतके दिवस मी साखर सोडली होती, मी आता साखर खाणार. कोल्ड्रिंक मला आवडत तर नाही, पण मी रोज कोल्ड्रिंक पिणार. आणि सगळे तेलकट पदार्थ पण खाणार. अवेळी जेवण, अवेळी झोपणं, म्हणजे आपोआप माझं पोट पण वाढेल, कोणाला संशय पण नाही येणार. तर जीवाला काही हे मान्य नसतं. अगं तुझ्या तब्येतीची वाट लावायची का तुला? नाही, मी तुला असं काही करू देणार नाही. सगळ्यात बेस्ट उपाय म्हणजे खोटं पोट लावणं. तर नंदिनी सांगते, पण जीवा हे सगळं खोटंच आहे ना. आणि प्रत्येक वेळेला मीच का परीक्षा द्यायची? काहीच कळत नाही, सत्य निवडू की कर्तव्य. तेव्हा जीवाही सांगतो, कर्तव्य निवड. कारण कधी कधी सत्यापेक्षा कर्तव्य मोठं होऊन जातं. त्याला गुरुजींचे वाक्य आठवतात. गुरुजींनी पण नेमकं हेच सांगितलेलं असतं आणि नंदिनीला सुद्धा सांगितलेलं असतं की तू मोठी बहीण आहे आणि धाकटी जाव. तेव्हा तूच नंदिनी आणि तूच युधिष्ठिर. त्यामुळे कधी कधी असा मार्ग निवडावा लागतो जो तू कधीच निवडला नसता. नंदिनीच्या पण लक्षात येतं की गुरुजींचा संकेत नेमका काय होता. तेव्हा तीही खोटं पोट लावण्यासाठी तयार होते. नंतर दोघेही बसून लॅपटॉपवर सर्च करतात खोटं पोट कुठे मिळेल ते. तर त्यांना तसा ॲड्रेस पण मिळतो आणि आणण्यासाठी ते तयार पण होतात. तर काव्याने छान इडली सांबार चटणी केलेली असते. पार्थ बघून तर खूप खुश होतो. वा वा, त्या हाताने फटके देता येतात, त्या हाताने चविष्ट जेवणही बनवता येतं. वा वा, पण हे खाण्यासाठी काटा, चमचा, स्पून काहीतरी लागेल ना. थांबा मी घेऊन येतो. तर काव्या सांगते, नाही नाही, हे तुमचं ऑफिस नाही, हातानेच खावं लागेल इथे. पार्थ म्हणतो, मला सवय नाही ना, कोणी खाऊ घातलं तर बरं होईल. काव्या त्याला खाऊ घालते. पार्थला तर इडली खूपच आवडते. काव्या काय इडली बनवली. तुम्ही जेव्हा तुमचा अभ्यास आपला बेबो सांभाळून असं माझ्यासाठी काही काही वेगळं करतात ना, मला खूप आवडतात तेव्हा तुम्ही. काव्या सांगते, बरं तुम्ही विषय काढलाच आहे, तर अशा 5 गोष्टी सांगा बरं, तुम्हाला कोणत्या आवडतात माझ्या. पार्थला तर प्रश्न पडतो, आता या 5 गोष्टी कोणत्या सांगायच्या. काव्या सांगितल्या असत्या मी, पण ऑफिसला जायला उशीर होतोय ना, आल्यानंतर सांगेल. काव्या म्हणते, नाही नाही, एवढा काही उशीर झाला नाही, अजून अर्धा तास बाकी. आपल्या बेबोला पण कळले पाहिजे ना, त्याच्या आईमध्ये अशा 5 कोणत्या चांगल्या गोष्टी आहे ज्या त्याच्या बाबाला पण आवडतात. तेव्हा पार्थ म्हणतो, तुम्ही खूप चांगले आहात काव्या. तर काव्या म्हणते, बरं ठीक आहे. पार्थ म्हणतो, तुम्ही खूपच चांगले आहात काव्या. काव्या म्हणते, ठीक आहे, पण आता त्याच्या पुढे तरी सांगा. तुम्ही खूप छान जेवण बनवतात. 2 झाल्या ना. तेव्हा काव्याही म्हणते, ठीक आहे 2 झाल्या, आता तिसरं. पार्थ सांगतो, तुम्ही खूप छान अभ्यास करतात. काव्या विचारते, छान अभ्यास म्हणजे वाईट अभ्यास असंही काही असतं का? काय पार्थ, तुम्हाला मी साध्या 5 गोष्टी सांगायला लावल्या माझ्याबद्दल, तरी तुम्हाला सांगता येत नाही. पार्थ म्हणतो, सांगतो ना मी, अजून 2 गोष्टी सांगतो. तो सर्च करणार, मला ऑफिसमधून मेसेज येणार होता वाटतं. तर काव्या फोन बघते, तो सर्च करणार असतो की बायकोने असा प्रश्न विचारला तर काय उत्तर द्यायचं. काव्या तर खूप चिडते त्याच्यावर. तेव्हा पार्थ म्हणतो, बरं ठीक आहे, तुम्ही आता 5 गोष्टी सांगा बरं. तर काव्या सांगते, रात्री मी झोपेत कडेला जाऊ नये म्हणून तुम्ही माझ्या पोटावर हात ठेवतात, ते मला आवडतं. ऑफिसमध्ये तुम्ही खूप बिझी असतात, तरी दर तासाला मला फोन करतात. पाणी पिते आहे ना माझे मांजर, ते मला आवडतं. ऑफिसमधून आल्यानंतर तुम्ही खूप दमलेले असतात, तरी लहान मुलासारखं माझ्यासमोर बसतात आणि मला विचारतात, माझा आजचा दिवस कसा गेला, ते मला आवडतं. आहात तुम्ही टॉप 20 आर्किटेक्ट, पण तरीसुद्धा माझ्यासाठी आपल्या गाडीचा दरवाजा उघडतात, बंद करतात, ते मला आवडतं. रात्री 11 वाजले की माझ्यासाठी युनिवर्सकडे प्रे करतात, ते मला आवडतं. तर पार्थ म्हणतो, झाल्या 5 गोष्टी. तर काव्या म्हणते, बघा काहीही विचार न करता मी इतकेच सांगितल्या 5 गोष्टी, तुम्हाला सांगता येत नाही माझ्याबद्दल. तेव्हा पार्थ म्हणतो, बरं आज रात्री घरी आलो का तुमच्याबद्दल 10 गोष्टी सांगेल मी, ज्या मला आवडतात त्या. तिथे मिथून काका येतात.
त्या 10 गोष्टी नंतर सांग, आधी मला माझ्या कोड्याचं उत्तर सांग. तर काव्या सांगते, हो विचारा यांना, कोडं विचारा, याचं तरी उत्तर येतं का बघा. तर मिथून काका सांगतात, वातावरण तापलेलं दिसतंय. पार्थ म्हणतो, विचार ना तू कोडं. घराला नवा चेहरा देणारी आणि भिंतीला उठाव आणणारी अशी गोष्ट कोणती. तिथे शारदा काकू आलेल्या असतात आणि त्या सांगतात, मी सांगते ना, रंगरंगोटी. तर काव्या पण त्यांच्याजवळ जाते, त्यांना मिठी मारते. तर मिथून काका म्हणतात, वा शारदाताई, तुमच्यामुळे माझं कोडं सुटलं आहे. शारदा काकू सांगतात, पण याच रंगरंगोटीमुळे आमचं कोडं वाढलं आहे. सगळ्यांनाच प्रश्न पडतो की नेमकं काय झालं आहे ते. पार्थ पण विचारतो, नेमकं काय झालं आहे. तेव्हा शारदा काकू सांगतात, मानिनी ताईंना बोलवा ना, मग मी सांगते. पार्थ बोलवायला जातो, तर जीवा त्या दुकानामध्ये फोन करून बघत असतो आणि भोजपुरी भाषेत बोलतो बरं का. हमार एक सिरियल है, तुम्हार बच्चा हमार दूध, नहीं नहीं हमारा बच्चा तुम्हार दूध. तो उस सीरियल के लिए एक रियल प्रेग्नेंट दिखे ऐसा पेट चाहिए था, मिलेगा क्या, क्या मिल जावत है, आवत है. जीवाचं हे बोलणं बघून नंदिनीला तर खूप हसू येत असतं. हो तुम्ही काय कराल ना, तुमचा अंदाज नाही हां. तर जीवा तिला सांगतो, तू हसली ना, तुझ्यासाठी मी काही करेल नंदिनी. त्या वेळेला मिथून काका दरवाजा वाजवतात. अगं नंदिनी, दरवाजा उघड. जीवा दरवाजा उघडतो. अगं शारदाताई आल्या आहे आणि त्या एकट्याने आल्या, काहीतरी समस्या घेऊन आल्या. तेव्हा नंदिनी दोघांना पण टेन्शन येतं, ते खाली जातात. शारदा काकू सांगत असतात, समस्या ही आहे की घरातलं पेंटिंगचं काम चालू केलं आहे, ते पावसाळ्याच्या आत कंप्लीट करायचं आहे. पुढच्या हप्त्यामध्येच काव्याची चोर ओटी पण आहे. आणि कलरचं काम चालू असताना तिथे चोर ओटी नाही भरता येणार ना, कारण सगळ्यांना त्रास होईल, गुदमरायला होईल, काव्याला त्रास होईल. काव्या सांगते, मग आपण पेंटिंगचं काम पुढे ढकलूया ना. तर नंदिनी पण सांगते, अगं काव्या पुढे नाही ढकलता येणार, कारण पावसाळा लागतंय ना. तर जीवा सांगतो, असं असेल तर मग पुढच्या वर्षी करा ना पेंटिंगचं काम. पार्थ म्हणतो, अरे सासरी बुवांनी ॲडव्हान्स दिला आहे. मानिनी काकू विचारतात, किती दिला आहे. शारदा काकू सांगतात, 4.5 लाख रुपये. तेव्हा मानिनी काकू म्हणतात, 4.5 लाख रुपये. जीवा सांगतो, माझ्या याला कशी सवय नाही ना एवढ्या मोठ्या किमती ऐकायची, ती फक्त हजारांमध्ये 4,000 5,000. तर मालिनी काकू म्हणतात, गप्रे मेल्या, तसं नाही, तर एवढा ॲडव्हान्स दिला आहे म्हणजे करूनच घ्यावं लागेल ना. तर जीवा सांगतो, प्रश्न फक्त चोर ओटीचा आहे ना, मग याच घरात करूया ना. तर शारदा काकू म्हणतात, नाही नाही असं नाही चालत ना, चोर ओटी माहेरीच भरली जाते. तर मानिनी काकूही सांगतात, पण माझी काही हरकत नाही, इथे जरी भरली तरी. मिथून काका सांगतात, ठरलं मग, काव्याची चोर ओटीचा कार्यक्रम आता याच घरात होणार. त्याच वेळेला तिथे विजय आणि वसू आत्या दोघं पण येतात. वा शारदा वा, मुलीची चोर ओटी माहेरी भरली जाते, एवढी पण अक्कल नाही का तुला. काव्या वसू आत्यांवर चिडते, आत्याबाई माझ्या आईची अक्कल काढायची नाही हां. तेव्हा नंदिनी पण सांगते, पण तुम्हाला त्या कार्यक्रमात आम्ही बोलवणारच नाही आहोत, तेव्हा तुम्ही यामध्ये पडू नका. विजय सांगतो, का नाही बोलायचं, घर त्यांचं आहे, तेव्हा ते विचारणारच ना. आणि या घरामध्ये तुम्हाला कुठलाही कार्यक्रम करायचा असेल तर परमिशन त्यांची घ्यावी लागेल. तर विजयच्या या बोलण्याचा सगळ्यांनाच राग आलेला असतो. मानिनी काकू तर खूपच रागाने बघतात. वाघ इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की वसू आत्या विजयला सांगत असतात, तुम्ही पण एक गुन्हा केला आहे विजयराव, त्या गाडीची विल्हेवाट लावून टाकूया. त्याच गाडीमध्ये विजय बसलेला असतो. तिथे कोणीतरी एक लेडीज येते, ती आता कदाचित त्याची बायको असू शकते. तर उद्याच्या भागात कळेलच नेमकं कोण आहे. आणि जीवा नंदिनीने खोटं पोट आणलेलं असतं. तर इथपर्यंत तर आणलं आहे, पण मध्ये कसं न्यायचं जीवा. मानिनी काकू, काव्या आणि मिथून काका शुभम करोती म्हणत असतात. त्याच वेळेला चावी खाली पडते आणि त्यांचं लक्ष दोघांकडे जातं. आता उद्या कळेल काय होतं ते. उद्या पुन्हा भेटूया. लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.